जानू काय झालंय नक्की? काय प्रॉब्लेम आहे? काय झालं जयंत सर? कसला प्रॉब्लेम? जानू तुला काहीच कळत नाही असं दाखवू नकोस प्लीज. मी कालपासून बघतोय तू मिस्टर देशमुखांना अवॉइड करतेस. कोण मिस्टर देशमुख? कोण म्हणजे? जानू आता आपण ज्यांच्याकडे गेलो होतो ते मिस्टर देशमुख. अच्छा, तो 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 पेनवाला माणूस. काय? पेनवाला माणूस? अहो तेच गृहस्थ ना, ज्यांच्या केबिन मध्ये आता आपण जाणार होतो. तेच ना? हां, पण त्यांचा पेनशी काय संबंध आहे? जयंत सर, त्या माणसाने त्याच्या खिशाला पेन लावला होता. तुम्ही बघितलं ना नेमकं? नाही, मी नाही पाहिला. त्याचं काय आहे ना जयंत सर, ते पेन बघून ना मला माझ्या पास्ट मधला एक डार्क ट्रॉमा आठवला. कुठला ट्रॉमा जानू? मी जेव्हा शाळेत होते ना, तेव्हा आमचे एक सर होते. ते सुद्धा या मिस्टर देशमुखांसारखं असं खिशाला पेन लावायचे. तेव्हा आमचे एक सर होते, खूप कडक शिस्तीचे होते ते. म्हणजे जर का त्यांना एखादा विद्यार्थी असा टाइमपास करताना दिसला, मस्ती करताना दिसला, तर खूप चिडायचे ते. इतके चिडायचे की रागाने एकदम लाल लाल व्हायचे. आणि मग ना ते त्या विद्यार्थ्याला शिक्षा द्यायचे. ते त्यांच्या खिशाला लावलेलं जे पेन असतं ना, ते काढायचे आणि त्या विद्यार्थ्याच्या हातात जोरदार टोचायचे. इतक्या जोरात टोचायचे की पेनची नीब तुटेपर्यंत टोचायचे. त्या मिस्टर देशमुखांना बघून, ते पेन बघून हे सगळं पुन्हा आठवलं. मला असं वाटायला लागलं की हे सगळं आता पुन्हा माझ्या बाबतीत घडणार की काय. म्हणून मी तिथून पटकन अशी पळून आले आणि इथे गाडीत येऊन बसली. आय एम सॉरी जानू, मला खरंच हे माहीत नव्हतं. इट्स ओके जयंत सर. त्याचं काय ना, मी पण ही गोष्ट याआधी कोणालाच सांगितली नव्हती. बरं काय, मला ना पाणी हवंय. मी मगाशी पण येऊन बघितलं तर ना गाडीतलं पाणी संपलंय. मी एक काम करते, मी पटकन पाणी घेऊन येते. हा थांब जानू, मी जाऊन येतो ना. नाही नाही नको, तुम्ही बसा, आणते मी. जानू जर खरं बोलत असेल तर ते मला टेस्ट करायला हवं, आणि ते पण माझ्या वेने. तरच मला तिच्यावर विश्वास ठेवता येईल. आई, सुरू झालेलं लाईव्ह. तुम्ही बोला आता. नमस्कार, मी सौ लक्ष्मी श्रीनिवास दळवी. इथे सासवडमध्येच राहते. खूप मोठं कुटुंब आहे. हा माझा नातू वरद संतोष दळवी. खूप मोठं कुटुंब आहे आमचं. लेकी, सुना, जावई, नातवंड. माझ्या 3 लेकी आहेत. त्यांचे अगदी सुखाचे संसार सुरू आहेत. जावई पण खूप चांगले आहेत, म्हणजे अगदी जीवाला जीव देणारे आहेत. सुनांचं तर काय सांगू, त्या सुना नाही लेकी आहेत माझ्या. आणि माझा सगळ्यात मोठा मुलगा व्यंकी, दत्तक घेतलं होतं आम्ही त्याला. पण माझी पोटची पोरं एवढा जीव लावणार नाही एवढं करतो तो आमच्यासाठी. मग हरीश आणि त्याची बायको सिंचना, ह्या दोघांना पण आमच्या आनंदाची, सुखाची खूप काळजी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे मिस्टर श्रीनिवास दळवी, अतिशय सज्जन आणि प्रामाणिक माणूस. त्यांचं आमच्या या कुटुंबावर खूप प्रेम आहे. आमच्या कुटुंबासाठी कायम कष्ट करत आलेत ते. आता तुम्ही म्हणाल की सगळंच तर चांगलं चाललंय या बाईच्या आयुष्यात, मग कशाला अशी व्यक्त व्हायला आली? हो, हे कसं शक्य आहे ना. मोर्चाला वाटतं की सगळं छान सुरळीत सुरू, पण कुठेतरी मिठाचा खडा पडतच असतो. या एवढ्या छान कुटुंबात एक नासका आंबा असतोच, आणि आमच्या घरातला तो नासका आंबा म्हणजे माझा मोठा मुलगा संतोष दळवी, ज्याच्यामुळे आज मला हे असं सगळ्यांसमोर भावना व्यक्त कराव्या लागतात. आमचा मोठा मुलगा संतोष श्रीनिवास दळवी काही दिवसांपूर्वी ना, माझ्या नातवाने आणि माझे मिस्टर श्रीनिवास दळवी यांनी एक शोध लावला होता. म्हणजे त्या शोधामुळे ना सामान्य माणसाला खूप फायदा होऊ शकतो. सोलार सायकल, बरोबर ना रे? हां, सोलार सायकलचा शोध लावला. तर त्याच्यासाठी सरकारकडनं खूप कौतुक झालं आणि त्याचं पेटंटही आम्हाला मिळालं. आणि जे पेटंट माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या नातवाने मेहनतीने मिळवलं, त्यावर खोटेपणाने संतोष दळवी स्वतःचा हक्क सांगू पाहतो. आणि म्हणून मला याचं समोर यावं लागलं. आई खरंच खूप धीराच्या आहेत. काय वाटेल ते झालं तरी खचून जात नाही. स्वतःच्या मुलाच्या विरोधात त्या कधीच गेल्या नसत्या, पण माझ्या नवऱ्याने त्यांच्याकडे पर्यायच ठेवला नाही. आई, आपल्या या लाईव्हला ना खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. लोक कमेंट करतायत, त्या पोलीस इन्स्पेक्टरवर कारवाई करा अशी मागणी पण करतायत. हो, हो,
नमस्कार. मी लक्ष्मी श्रीनिवास दळवी. मला आत्ताच माझ्या सुनेकडून कळलं की तुम्ही आमच्या ह्या लाईव्हला खूप छान प्रतिसाद देताय. तुम्हाला कळतंय आम्हाला काय म्हणायचंय ते. आता तुम्हीच सांगा, जर पोलीसच आपल्याशी असं वागले तर आपल्यासारखी सामान्य माणसं कुठे जाणार, कुणाकडे दाद मागणार? मला वाटतं तुम्हाला कळलंय की हे जे पेटंट आहे ते वरद म्हणजे माझ्या नातवासाठी, माझ्या मिस्टरांसाठी, आमच्या अख्ख्या कुटुंबासाठीच खूप महत्त्वाचं आहे. आणि जर त्यावर खोटेपणाने माझा मुलगा हक्क सांगू पाहतोय तर त्याच्या विरुद्ध आम्ही जाणारच. या आमच्या वाटचालीत तुम्ही आम्हाला साथ द्या, आमच्या पाठीशी राहा, हीच विनंती आहे. आई, आपल्या या लाईव्ह सेशनला ना खूप छान रिस्पॉन्स दिलाय लोकांनी आणि मला खात्री आहे पोलिसांना आपली तक्रार नोंदवून घ्यावीच लागेल. तथास्तु. जानू, आज अगदी थोडक्यात वाचलीयस तू, पण इथून पुढे जयंशी डील करताना खूप सावध राहून तुला डील करावं लागणार आहे. जानू, खरं तर मला तुझी अशी परीक्षा कधीच घ्यायची नव्हती, पण तू खरं बोलतेस की नाही हे मला चेक करावंच लागेल. आय होप माझ्या परीक्षेत तू पास होशील, कारण तू माझ्याशी खोटं बोलतेस हे मी कधीच सहन करू शकत नाही. काय झालं जानू? तुला बरं वाटतंय ना? सेम पेन म्हणजे जयंत, तू हे सगळं माझी परीक्षा घ्यायला करतोयस ना? जयंत सर, तुम्ही सेम पेन का लावलंय? तुम्हाला सांगितलं ना या पेनचा ट्रॉमा आहे. मला बघवत पण नाहीये ते पेन. प्लीज प्लीज दूर करा माझ्या नजरेपासून. आत्ताच्या आत्ता दूर करा. हो, तुम्हाला सांगितलं ना, मला त्या सरांची आठवण येते, त्या सरांचा ट्रॉमा आहे. मला भीती वाटते जयंत सर. तुम्हाला सांगितलं ना मी, मला नकोय तो पेन माझ्या नजरेसमोर. तुम्हाला कळत नाहीये का जयंत सर? सांगतेय ना मी, मला ट्रॉमा आहे त्या पेनचा. मला असं वाटतंय ते सर आले पुन्हा आणि ते माझ्या हातात पेन टोचतात आणि हातातून रक्त येते. बघा बघा रक्त येते. हो ना? हो म्हणजे जयंत सर, सांगतेय ना मी, करा तो पेन बाजूला. मला भीती वाटतेय. ओके 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 हे बघ, पेन आता नाही आहे, त्या जागी पेन अजिबात नाही आहे. यू कॅन चेक. नक्की? हो हो, पेन पेन अजिबात नाही आहे तिकडे. जयंत सर, मला खूप भीती वाटली हो जयंत सर. परत ते पेन माझ्या नजरेसमोर आणू नका हा जयंत सर. हा, मला खूप भीती वाटली.